15 वर्ष झाले आम्ही गिरणी टाकून. जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. तुम्ही हिशोब करा, मी त्या 4,000 काय काय देतो त्यांना. एकदा 4,000 भरल्यावर पुन्हा पैसे नाही कशाचे. लोक टॅक्सच भरत नव्हते म्हणून मी पिठाची गिरणी टाकली 15 वर्षापूर्वी. मला माहीत होतं महिलाला आकर्षण आहे त्या गिरणीचं. आणि विशेष म्हणजे सगळ्या पक्षाला लागत ते. असं आहे का या पक्षाला गिरणी लागत नाही, त्या पक्षाला या जातीला लागत नाही, ते असं आहे का? नाही. म्हणून पिठाची गिरणी निवडली. आणि महिलाच्या लक्षात आलं की टॅक्स भरल्यावर जर वर्षभर आपल्याला दळून देतो फुकट, तर ह्या मेल्याच्या 3,000 रुपये भरून टाका. तेव्हा आता 4,000 आहेत. महिलांनी भरला पैसा. माझ्या गावात गिरणीचं कार्ड म्हणजे मोठी इज्जत आहे साहेब. ज्या बाईकडे गिरणीचं कार्ड नाही लयच अवघड, लय त्रास देते नवऱ्याला. कारण शेजारणीला कळतं ना, ही जर खाजगी गिरणीत गेली तर बाया दुसऱ्या बायाला बोलती का ग पंचायतच्या गिरणीत नाही गेली. तिला माहिती काऊन नाही गेली, पण बोलल्याने अपमान वाटतो ना. म्हणून पंचायतच्या गिरणीत जाणारी बाई इज्जतदार. आणि जेवढं मी पहिले सांगितलं महिलांनी सपोर्ट केला. आम्ही महिलाच्या सुखासाठी आमच्या पंचायतनं जास्त काम केलं. त्यात बी माझा स्वार्थ आहे. माझा दावा आहे जोपर्यंत समाजात महिला सुखी होत नाही तोपर्यंत माणसाच्या बापानं सुख ठेवलं नाही. आधी महिला सुखी होईल तेव्हा माणसाला सुख मिळत. आम्हाला हे कळलंच नाही. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं करायला पाहतो, त्याने माणूस सुखी होणार नाही. म्हणून तिला लक्ष्मी म्हणलेलं आहे. आपल्याला लच्छा तरी म्हणते का? आधी महिला सुखी होईल तेव्हा माणूस सुखी होईल. मसाले करायचे गिरण्या आहे, डाळी करायचे गिरण्या आहे, बटाटा चिप्स करायचे मसनी आहे, शेवाय करायचे मसनी, पापड करायचे मसनी पंचायतमध्ये फुकट. फक्त टॅक्स भरलेला पाहिजे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वायफाय फ्री आहे. ही 4,000चा खेळ आहे. इतकंच का माझ्या इथे ते हवा भरायचं मशीन सुद्धा आहे. पंचायत भरते ना हवा, काय म्हणते त्याला, कॉम्प्रेसर, ते सुद्धा आहे. कुणाला हवा कमी पडली भरून घ्यायचं. तुम्ही चांगला विचार करा. हवा भरायचं मशीन ग्रामपंचायत GR आहे घ्यायचं. कुठं GR तुम्हाला घ्या लागत नाही. म्हणून ते GR मला पटतच नाही. मला राग येतो. GR हा कोणासाठी आहे? ज्याला अक्कल नाही त्याच्यासाठी GR आहे. ज्याला काम करायचं गावासाठी त्याला GRची गरज नाही. अजून एक दावा सांगतो मी, कायदे सुद्धा पंचायतनं बनवायचे, सरपंचांना. आम्हाला कोणाचं बंधन नाही आहे. हे आज ऐकायला वाईट वाटतं पण हे सत्य आहे. तुम्हाला कायदे का दिले सरकारने? तुम्हाला अजिबात अक्कल नाही म्हणून त्याने कायदा करून दिला की ह्या रस्त्याने तरी जाईल. जर तुम्ही तुमचे समर्थ असले तर सरकारच्या कायद्याची पंचायतला गरज नाही. पण तुम्ही केलेलं काम हे लोकांच्या कल्याणासाठी पाहिजे. तुम्ही घर भरायसाठी कायदा करीन ना, ते नाही चालायचं. मी अनुभवाने सांगतो. मी एवढ्या गोष्टी केल्या, मुद्दाम केल्या, मुद्दाम बाजूला हटून केल्या, वेगळं केलं. ही पिठाची गिरणी ग्रामपंचायत फुकट देऊ शकतो, कुठं होतं का हे कायद्यात? कोणत्या मसनी जे नाही. मी मुद्दाम केलं का आम्हाला ते करता येतं. कचरा प्रत्येकाच्या घरून उचलतो आम्ही. 2 बकेट दिलेले आहे. आमचे ट्रॅक्टर आहे कचरा उचलायला, माणसं आहे 2. आमचा माणूस त्या बाईच्या घरी जाईन, कचरा उचलन आणि घेऊन येईन. गावात घाण होईन का? काही कारणच नाही ना. लांब एका ठिकाणी त्याचे खड्डे केले, त्याच्यात ते सडवतो. गेल्या वर्षी आम्ही एक ट्रॅक्टर घेतला शेती करायला 15 लाखाला. हा तर चमत्कार आहे. हा शेती करायला गावची. आणि बाहेर जर 1200 रुपये एकर नांगरायचं असेल तर 700 रुपये घेऊन आम्ही त्याची नांगरट काढतो 60% पैशात. रोटा मोगड काही बी. 40% मेहनत करताना शेतीची शेतकऱ्याला सूट देऊ शकते ग्रामपंचायत. मला वाटतं महाराष्ट्र शासन असेल, शेतकरी संघटना असेल का अजून कोणी असेल, शेतकऱ्यासाठी असा उपक्रम भारतात अजून कोणा केला नाही. माझ्या ग्रामपंचायतनं करेले. उगं बोलत नाही लोक, डायरेक्ट फायदा. अहो मी फुकट शेती करू शकतो गावची. फक्त ते असे पागल आहे तर मला काळेवावर नांगराला लावते म्हणून नाही करायची फुकट.
आता शपथ खाऊन सांगतो, गावची शेती माझी पंचायत फुकट करू शकते, तुमची बी करू शकते. म्हणून हे अतिशय महत्वाचा विषय आहे ग्रामपंचायत हा. याला हात घाला. 35 लोकांना सांभाळते आमची ग्रामपंचायत. आम्ही ज्याला कोणी नाही असे किती 35, ज्यांना मुलबाळ नाही, ज्यांची अत्यंत गरिबी आहे, म्हातारा माणूस आहे, चालता येत नाही, काम होत नाही, असे 35 लोकांना तुम्ही ध्यान करा ना साहेब. हे काय कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी याला जी.आर आहे का? आमच्या गावात उपाशी माणूस झोपत असेल, तुमच्या आमच्या कोणाच्या बी, तर सरपंचाला लाजिरवाणी गोष्ट आहे ती. गावाला सोपतं का गावातला माणूस उपाशी झोपणं? ते कोणी माणूस असो, त्याच्याकडून आयुष्यात चूक झाली असेल, 10 रुपये विकला असेल, विकून द्या. आज उपाशी ते, आज म्हातारा आहे, त्याला कोण नाही. मस्त किचन बिचन केलं, कपडे लत्ते चप्पल बूट, त्यांना दाढी कटीन औषधं स्वेटर शाल बांगड्या चपला सहित करतोय. त्यांना का नाही करायचं? कुठं कमी पडलं? काय कमी पडत नाही. अहो ते म्हातारी येते ना संध्याकाळी जेवायला, त्यांचे पाय दाबायला पण मस्त नाही आमच्या ऑफिसमध्ये, नुसते पाय घालून बसायचे त्याच्यात, मस्त दाबीत ते. होऊ शकतं. आणि किती रुपयात खेळ आहे हा? तंबाखूची पुडी केवढ्याली ती? 10 रुपयाला. महिन्याचे 300, वर्षाचे 3600ची तंबाखू खाऊन पंचायतच्या वटर थोकत होतो हरामखोर. आणि सरपंच म्हणतो तो गरीब आहे, त्याला सोडून द्या, त्याला याला पहिले बुटाना आणा. तो कायचा गरीब आहे? 3600ची तंबाखू खाणारा गरीब आहे का? याचं डोकं सडकं आहे सरपंचाचं. हे मतदानाच्या लालची पोची. मला पुढच्या वर्षी मतदान करेन का नाही, मी निवडून येईन का नाही उजून, लोक नाराज झाले तर काय? अरे तुला काही करायचंच नाही तर पुढच्या वर्षी कशाला येतं उजून? आत्ता काय करायचं ते कर ना. काही गमती आहे ना, अनुभवाने मला आलं. मला तुम्हाला मुद्दाम राग बोलायचं किंवा मग शिवाय द्यायच्या दुश्मनी असं नाही, मला काही यही नाही व्हायचं तुमचं. पण जे सत्य आहे ते सांगणं. काय सरपंचाला मान होता पहिले खेड्यापाड्यात. सरपंच जर दिसला ना असं येताना, बाई अशी लांबून जायची, चपला काढून जायची. हा माहिती आहे? बरोबर आहे की नाही काका? वयस्कर मंडळी बरोबर आहे. बाई आता बी चपला काढती. हे कोणा केलं? आमची इज्जत आम्हीच घातली ना. म्हणून सरपंच कसं पाहिजे साधी गोष्ट नाही. तुम्हाला मी हे म्हणून तो निमित्त झालो मी. पण आज महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे तर ती सरपंचाचीच आहे, बाकी कोणाची नाही. मी इतकं पुढे नेऊन ठेवलं ना त्या सरपंचाला, वापस फिरणं नाही. अवघड आहे. गल्लीत हाणतील लोक गल्लीत, हे सत्य आहे. आणि तुम्ही जवळजवळ सगळे सत्तेतले लोक आहे म्हणून तुम्हाला आपल्या घरातले म्हणून सांगतो, लवकर कामाला लागा. मी का लोकांना सांगितलं एकदा हाणायला भिडा, मग तुमचं काय खरं नाही. म्हणून लवकर लागा, एक काम करा, एक नियोजन करा. होऊ शकतं, काय अडचणी नाही. 125 जांभळीची झाडं आहे त्याच्यात. किती? 80 क्विंटल जांभळं निघाली यावर्षी. तुम्ही विचार करा, सगळे बया पोरं स्मशानभूमीतच खायला. तुम्ही बसले जांभूळ खाल्लं की यावर्षी कोणा? काय कारण? ते उगाच किती का जागा पडली आमच्यापाशी. पण आम्ही हे जुने आमचे फळं आहे ना, हे ठुलेच नाही. काही दिवसांनी नावं पण लक्षात राहायचे नाही. 80 क्विंटल जांभळं निघाले असं. 80 क्विंटल अख्खा गावानं खाल्ले, खाऊन उरले. मला गावातलं एक जण म्हणे, एवढे जांभळं कशाला लावले हो? त्याला लई दिसले ते. मी म्हणलं तुला काय तकलीफ आहे? तकलीफ नाही, पण लय झाले. म्हणजे दादा इतक्या कुठं जांभळे लाईत असते का? म्हणलं भाऊ, आमच्या बापदादाने एक गोष्ट सांगेल होती. माणूस एवढा ऐंदी झाला, जर जांभळीच्या झाडाखाली झोपला, वरून जांभूळ पडलं बाजूला, तर ते म्हणतं मी उचलून खायचो. बरोबर आहे की नाही? ही गोष्ट आहे ना. मग मी विचार केला, महागावातला माणूस जर जांभळीच्या झाडाखाली झोपला आणि तोंडात नाही पडलं तर
मग इतके दाट लावल्या, हरामखोर कुठे बी झोपला तर त्याच्या तोंडात पडा पाहिजे. काम करायचं तर दिल खोल के करायचं, मनापासून करायची कोणती गोष्ट, काय अडचण आहे. मी कायद्यावर बोलत होतो म्हणून तो विषय निघाला, आपला विषय नाही. पण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, आज 9 रुपये राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. 9 रुपये लिटर राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. आणि 6,000 लिटर राखेल यायचं माझ्या गावाला. 36,000 रुपये खायचा तो. तू एकटा नसेल खात, सगळ्याला वाटीत असेल. मग त्याला म्हणलं कशाला या नादी लागतो, 9 रुपयानं वाट ना, तुला 50 पैसे सरकारकडून कमिशन आहे. 6,000 वाटल्यावर 3,000 तुला मिळते. 2 दिवसात वाटणं होतं, मग 2 दिवस वाटायचे 3,000 काय कमी झाले का तुला? ते नाही ऐका ना, लई धिंगाणा झाला. माझ्या बायकोला सांगितलं 9 रुपयाने यानं राखेल दिलं तर घ्यायचं नाही, तर घ्यायचं नाही म्हणलं. बायको म्हणे बरं. मी गेलो गावाला, राखेल आलं, ती गेले ते 15 रुपयानेच म्हणलं, हिनं दिले 15 रुपयाने पैसे. तेवढ्यात मी आलो, योग जुळून आला देऊ. तिला म्हणलं राखेल काय भाव घेतलं? ती म्हणे 15 रुपयानं. म्हणलं तुला सांगितलं होतं ना 9 रुपयाने घ्यायचं, तो 15 काऊन दिले? हरामाचे पैसे एक मग बायको हा गल्लीत. अशा 2 ठेवून द्याला गल्लीत पार्टी खाली बायकोला. जेव्हा बायकोला 2 थापडा दिल्या, तुम्हाला सांगतो जेवढे लाईनीला लागले होते राखेलच्या बायान माणसं जे पळले, कवडच उघडीनं कोणी दरवाजाच उघडीन. त्याच्या बायकोला हाणलं तर आपलं कसं व्हायचं माहिती. आणि मग त्याचा एवढा दांगडू झाला. मग ते तहसीलदार ते आले, कटकटी त्याचे दुकान गेलं. 15 वर्ष झाले मी झेंडावंदन करत नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर, 1 मे नाही, सदस्य नाही, उपसरपंच नाही. 1 एप्रिलला जेवढ्या बाया टॅक्स भरत्या पहिल्या दिवशी त्यांच्यातून चिठ्ठी काढतो आणि तिच्या हाताने झेंडावंदन करतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेचं. बा एवढ्या खुश होत्या, रडत्या त्या लई. साडी चोळी घेतो, पूजा करतो, तिच्या हाताने झेंडावंदन करतो. बाईच्या हाताने 15 वर्ष झाले झेंडावंदन चालू आहे आमच्या इथं. ते बी टॅक्स भरणारी बाई. तिला असं कधी वाटत नाही ना माझ्या हाताने झेंडावंदन होईन या गावचं. म्हणून म्हणलं मी महिलांनी आमच्या इथे गाव पुढं आणलं, आम्ही बी महिलांचा सन्मान करतो. सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या आणि पुरुषाच्या नावावर आहे. विकता येत नाही माणसाला माझ्या गावात. बाईला रजिस्ट्रीला जावं लागतं. एक गोष्ट नाही 1000 गोष्टी करेल. का नाही करायच्या? काही तकलीफ नावाची गोष्टच नाही माझ्या गावात. वाद नाही, भांडण नाही. प्रत्येकाचा प्लॉट 1-1 इंच मोजलेला आहे. कुठंच काही वाद नाही, कटकट नाही. महिला सुखी. अंगणवाडी चांगली, शाळा चांगली, ऑफिस चांगलं. मी ऑफिस सांगितलं, 1.25 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं. सेन्सरचे दरवाजे बसवले मी त्याला. ऑपरेटरची कॅबिन एसीची, शिपाईची कॅबिन एसीच्या. संडास बाथरूममध्ये सेन्सर आहे. तुम्ही मध्ये गेले फॅन लागन, लाईट लागन, बाहेर आले सार बंद होऊन जाईल. आमच्या ग्रामपंचायतमधल्या नळाच्या तोट्या 8-8 हजार रुपयाच्या आहे. तोट्या नळाच्या. काय कारण ते बसवायचं? आम्ही मस्तीने आलो. त्याच्या मागचे कारण सांगतो. ज्या वेळेस आपण हात धुतो, याचा अर्थ आपला हात खराब आहे, आपल्याला जेवायचं आहे, अशा वेळेस हात धुतो. तुमचा हात खराब आहे, तुम्ही बेसिनवर गेले. आधी काय करतो माणूस? तोटी फिरितं. म्हणजे खराब हातानं तोटी फिरली तर तोटी खराब झाली. मग खाली हात धुतला आणि पुन्हा तोटी बंद केली, ती खराब. म्हणजे जिथून गेला तिथंच आला. कळलं? आमची तोटी तशी नाही. तोटीच नाही त्याला. नळाच्या खाली गेला, हात घातला, पाणी आलं, हात धुतला, हात काढून घेतला, नळ बंद झाला. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत इतकं पुढं जायचं आहे आपल्याला. म्हणून विज्ञानाची जोड द्यायची हे काम करताना. एकदा एक बाई आली ऑफिसात आणि तिनं हाऊस म्हणून पाहिलं ते हात घालून. हात धुतले, लय चांगलं आहे म्हणे ना, असं पुशीलं. अरे देवा म्हणलं, वाटोळं केलं सारं. एवढं हात धुतलं ना असं पुसलं तिनं म्हणल्यावर. ग्रामसेवकाला म्हणलं, अरे हे तर काय जिथून गेलं तिथं चालू उजून, हे उगलं म्हणे. मग म्हणलं याला काय इलाज आहे? ते म्हणे याला अजून एक मशीन भेटतं म्हणे दुसरं. अरे म्हणलं आण. मग दुसरं मशीन आणलं आम्ही. एक ते बसलं, त्याच्या खाली हात घातला का गरम हवा येते, हात सुकून जातो. काय म्हणते त्याला?
ड्रायर. माझा प्रॉब्लेम वेगळा आहे, मला म्हणता येत नाही, बसिता येतं. सगळं विसरा, पण गावचा विकास करा. सगळं विसरा, काय नाही. एक एक गोष्ट करा, एक एक गोष्ट करा. उगाने ताई आहे, त्यांची भावना चांगली आहे, तुमच्यात प्रेम आहे, तुमच्या येण्याहून कळतं. माझा एक अंदाज असा आहे, मी काही राजकीय नाही, पण सगळेच भाजपच्या असते याच्यात असं मला वाटत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, ताई हे लोक तुमच्या म्हणून आले, लक्षात ठेवा. चांगली गोष्ट आहे ना, दुसऱ्या पक्षाचे सुद्धा सदस्य असू शकते ना, त्याच्यात काय. पण चांगलं काम जिथे येईन तेव्हा आम्ही एकत्र येऊ, चांगला विचार जिथे येईन तेव्हा आम्ही एकत्र येऊ.